जय हिंद मित्रांनो, मी दत्ता गुरु. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहे. हा व्हिडिओ खास त्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय ज्यांचे ग्राउंड अजून बाकी आहे. भरतीच्या अगोदर तुमचं जे ग्राउंड आहे त्याच्या अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे? 2-3 दिवस अगोदर काही मुलं काय करतात, भरतीच्या 1-2 दिवस अगोदर बॉडीला पूर्णपणे रेस्ट देतात. तर तुम्ही तसं न करता तुम्ही जसं तुमचं 2 दिवसावर ग्राउंड आहे, बॉडीला पूर्णपणे रेस्ट न देता ग्राउंडवर थोडीशी वॉकिंग करा. वॉकिंग झाल्यानंतर थोडीशी बॉडीला स्ट्रेच करा, जेणेकरून तुमच्या मसल ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह राहतील. आणि जेव्हा तुमचं प्रॉपर ज्या दिवशी ग्राउंड आहे, तुम्हाला ग्राउंडमध्ये जायचं आहे, ग्राउंडमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ग्राउंडमध्ये सोडतील तर तुम्ही थोडंसं बॉडीचं वॉर्मअप करून घ्या जागेवर. त्यामुळं काय होईल, तुमच्या मसल ॲक्टिवेट होतील, तुमची बॉडी ॲक्टिवेट होईल, त्यामुळे तुम्हाला क्रॅम्प येणार नाही किंवा तुम्हाला कुठलीही इंजुरी होणार नाही. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित वॉर्मअप करा, जेणेकरून तुम्हाला इंजुरी होणार नाही, तुमचं ग्राउंड चांगलं येईल आणि मार्क्स चांगले पडतील. जेवढं होईल तेवढं तुम्ही जेवढे प्रयत्न केले आहेत, भरतीची प्रॅक्टिस केलेली आहे, त्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही तुमचं 100% देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं ग्राउंड चांगलं येईल.